नमस्कार. 40+ म्हणजे 40 ओलांडलेल्या स्त्रियांमध्ये आपल्याला दोन प्रकारचे माइंडसेट दिसून येतात. पहिला म्हणजे माझी 40 आली, आता काय माझे गुडघे दुखणारच, आता माझे केस गळणारच, स्किन डल होणार, पिगमेंटेशन येणार, आता काय मला रस राहिला नाही या कुठल्याही गोष्टीमध्ये. आणि दुसऱ्या कॅटेगरीचे लेडीज अशा असतात ज्या म्हणत असतात, अरे 40s इज माय न्यू 20s, आता माझ्याकडे भरपूर वेळ आहे, मी स्वतःवरती काम करणार आहे, मला हवं ते करणार आहे, हवं तसं जगणार आहे. आजचा व्हिडिओ या दोन्ही कॅटेगरीच्या लेडीजसाठी आहे. 40+ म्हणजे 40 ओलांडलेल्या स्त्रियांसाठी मी काही हेल्थ टिप्स घेऊन आलेले आहे. प्लस व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला काही टेस्ट, ब्लड टेस्ट याबद्दल माहिती सांगणार आहे, ज्या 40+ लेडीजनी करून घ्यायलाच हव्यात, सो दॅट भविष्यामध्ये काही मोठी व्याधी उद्भवू नये. सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. हेल्थ टिप नंबर 1, डेव्हलप अ हॉबी. एखादा छंद जोपासा. तुम्ही म्हणाल छंद जोपासणं आणि आपली तब्येत, हेल्थ टिप याचा काय संबंध? तर येस, संबंध आहे. 40 ओलांडलेल्या बऱ्याचशा लेडीजमध्ये डिप्रेशन किंवा एन्झायटी या गोष्टी दिसून येतात. काय होतं, 40च्या आधी फॅमिली बरीच ही लेडीवरती डिपेंड असते. मुलं म्हणा, फॅमिली म्हणा किंवा इनलॉज म्हणा, सर्वांचं करण्यामध्ये खूप वेळ जातो. बट 40 येईपर्यंत, 40 येईपर्यंत मुलं सेल्फ डिपेंडेंट होऊन जातात, बरीचशी रिस्पॉन्सिबिलिटीज कमी होतात, घरी मेड येते, मग अशा बऱ्याचशा कामं जी आहेत ती लेडीजची कमी होऊन जातात आणि बराच फ्री टाइम मिळतो. आता या फ्री टाइम मध्ये काय होतं, काही नेगेटिव्ह थॉट्स पण येतात, सगळेजण बिझी असतात आपापल्या कामामध्ये. मग त्या लेडीला वाटू लागतं की अरे मी एवढे वर्ष सर्वांचं सर्व केलं आणि आता माझ्याकडे लक्ष द्यायला कुणालाच वेळ नाहीये. मग याच्याने डिप्रेशन किंवा नैराश्य असे विचार येऊ शकतात, नेगेटिव्ह थॉट्स येऊ शकतात. आणि जे काही आपण विचार करतो, जे काही थॉट्स आपल्या माइंडमध्ये चालू असतात, त्याचा नेगेटिव्ह इम्पॅक्ट आपल्या हेल्थवरती पण पडतो. सो माइंड आपलं कुठेतरी ऑक्युपाईड ठेवा, कुठेतरी आपलं मेंदू जो आहे तो कार्यरत ठेवायला हवा. सो अशासाठी छंद किंवा हॉबी क्लासेस तुम्ही जॉईन करू शकता. जी कुठली हॉबी तुम्हाला आवडते ती तुम्ही जोपासू शकता. म्हणजे डान्सिंग काही जणांना आवडतं, काही जणांना ड्रॉइंग आवडतं, रांगोळी, मेहंदी, आजकाल बरेच क्लासेस आहेत. तुम्ही एखादा किटी ग्रुप किंवा भिशीचा जो ग्रुप आहे तो जॉईन करू शकता. आजकाल बरेच ऑप्शन्स अवेलेबल आहेत. तुम्हाला स्वतःचा स्पेअर टाइम त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकता. याच्याने काय होईल, तुमचे नेगेटिव्ह थॉट्स जे आहेत ते येणं कमी होईल. सो नैराश्य, डिप्रेशन ह्या गोष्टी येणार नाहीत. टिप नंबर 2, हॅव अ बॅलन्स डाएट. परिपूर्ण आहार घ्या. आता डाएट म्हटलं की सगळ्यांच्या डोक्यात येतं की वेट लूज करायचं आहे, वजन कमी करायचं आहे, त्यालाच डाएटिंग म्हणतात. नाही, असं नाहीये. डाएटचा, बॅलन्स डाएटचा अर्थ काय आहे? परिपूर्ण आहार. आपल्या लेडीजची, स्पेशली इंडियन लेडीजची कंडिशनिंग अशी झालेली आहे की एखादं काही चांगलं लक्झरियस किंवा एक्सपेन्सिव्ह गोष्टी ज्या असतात त्या आपण स्वतःसाठी ठेवून घ्यायच्या नाहीये. आपण जर स्वतःचे लाड केले, स्वतःचं पॅम्परिंग केलं, स्वतः चांगल्या चांगल्या गोष्टी खाल्ल्या, तर मे बी आपण एक चांगली आई, चांगली वाईफ म्हणले जाऊ शकणार नाही. असं एक जनरल कंडिशनिंग झालेलं आहे आपलं, आणि ते अगदीच चुकीचं आहे. लेडीजना म्हणजेच घरच्या स्त्रीला, आईला पूर्ण अधिकार आहे, पूर्ण हक्क आहे स्वतःची काळजी घेण्याची, चांगल्या चुंगल्या घरातल्या न्यूट्रिशियस पोषक गोष्टी खाण्याची. मी असं का म्हणते, तुम्ही बघू शकता आपल्या आजूबाजूला नेहमी ड्रायफ्रूट लाडू केलेत. कुणासाठी केलेत? मुलासाठी केले आहेत. आमच्या इथे रोज एग्ज आणि पनीर, चिकन ह्या गोष्टी असतातच. का असतात? नाही, हस्बंडनी जिम जॉईन केली ना, मग त्यांना प्रोटीन सोर्ससाठी काही ना काही असायला हवं. का फक्त हस्बंडच प्रोटीन खाऊ शकतात का? वाईफ खाऊ शकत नाही का? फॅमिलीमधली लेडी खाऊ शकत नाही का? आपलं कंडिशनिंग असं झालेलं आहे की आपल्याला स्वतःला चांगल्या गोष्टी खाणं, न्यूट्रिशियस गोष्टी खाणं हे चुकीचं वाटतं. असं अजिबात नाहीये. लेडीजनेही बॅलन्स डाएट घ्यायला हवा. आता बॅलन्स डाएट म्हणजे काय? कार्बोहायड्रेट्स, कर्बोदक, प्रोटीन, फॅट्स, फ्रूट्स या सगळ्या गोष्टींचा त्याच्यामध्ये समावेश असला पाहिजे. आपण मोस्टली काय करतो, पोळी, भाकरी, भात याला प्राधान्य देतो. येस, त्याला तर तुम्ही द्यायलाच हवं, पण त्यासोबतच प्रथिने, प्रोटीन्स असलेल्या फूड प्रॉडक्ट्स ही तुम्ही खायला हवेत. म्हणजेच काय? दूध, दुग्धजन्य पदार्थ, देन तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल तर एग्स, चिकन, फिश, डाळी वेगवेगळ्या, वेगवेगळे मोड आलेले कडधान्य, या सर्व गोष्टी तुम्ही कन्झ्युम केल्या पाहिजेत. देन फ्रूट्स तुम्ही घ्यायला हवेत मल्टीव्हिटॅमिन्ससाठी. दररोज एखादं तरी फ्रूट आपण घ्यायलाच हवं. सो असा बॅलन्स डाएट जर तुम्ही मेंटेन केला तर पुढे चालून तुम्हाला डेफिशियन्सी होणार नाही कुठल्याही गोष्टीची. जो काही तुम्हाला थकवा येतो, तुम्हाला जे काही चिडचिड होते, का होते? का तर आपल्या शरीरामध्ये पोषक तत्वांचा अभाव आहे, डेफिशियन्सी आहे आपल्याला. सो डेफिशियन्सी, एखाद्या पोषक तत्वाची उणीव जर आपल्याला पूर्ण करायची असेल तर पोषक आहार घेणं खूप गरजेचं आहे. हेल्थ टिप नंबर 3, रेग्युलर एक्सरसाइज.
येस, दररोज नियमितपणे व्यायाम करा. आता तुम्ही म्हणाल तू प्रत्येक व्हिडिओमध्ये तेच सांगतेस, एक्सरसाइज करा, व्यायाम करा. येस, व्यायाम, एक्सरसाइज हे कोणाच्याही लाईफमध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत खूप इम्पॉर्टंट आहे एक्सरसाइज. कुठल्याही टाईपची एक्सरसाइज मी नेहमी म्हणते. आता एक्सरसाइज म्हटलं की आपल्या सर्वांना वाटतं की पुन्हा वेट लॉसच करायचं आहे, वजनच कमी करायचं आहे. नाही, एक्सरसाइजचं इम्पॉर्टन्स ह्याच्यापेक्षा खूप जास्त आहे. एक्सरसाइजमुळे तुमची हाडं मजबूत होतात. आता 40शी मध्येच आपल्याला जाणवून लागतं की अरे माझे गुडघे दुखतायत, माझी कंबर दुखतीये. का दुखतीये? का तर आपले बोन्स वीक झालेले आहेत. एक्सरसाइज हे आपले बोन्स स्ट्रॉंग बनवण्यामध्ये, बोन डेन्सिटी वाढवण्यामध्ये खूप हेल्प करते. तो मेन इम्पॉर्टंट त्याचा बेनिफिट आहे एक्सरसाइजचा. तुम्ही बघाल 40च्या सुरुवातीलाच आपल्याला जाणवू लागते की अरे 2च फ्लोअर चढले मी, 2च जिने चढलीये तर मला धाप लागलीये. का तर आपलं एन्ड्युरन्स कमी आहे, ज्याला स्टॅमिना म्हणतात ते कमी झालेलं आहे. का? आपली एक्सरसाइज नाहीये. पिठाचा डब्बा आपल्याला नेऊन गिरणीत ठेवता येत नाही. का तर आपली स्ट्रेंथ कमी झालेली आहे. या सर्व प्रॉब्लेम्सचं एकच सोल्युशन आहे, एक्सरसाइज. येस, व्यायाम करा. अगेन एक्सरसाइजसाठीही मी तुम्हाला सजेस्ट करेन की एखादा ग्रुप जॉईन करा किंवा एखादी जिम जॉईन करा, एखादा झुंबा क्लासेस तुम्ही जॉईन करा, योगा क्लासेस, योगा स्टुडिओमध्ये जात जा. याच्याने काय होतं, जेव्हा तुम्ही ग्रुपमध्ये असता त्यावेळेस तुम्ही आपोआप मोटिवेट होता आणि रेग्युलर एक्सरसाइज करू लागता. आणि एक्सरसाइजचा फॉर्म जसा मी म्हणते, कुठल्या टाईपचा व्यायाम करायचा आहे, जो तुम्हाला आवडेल तो टाईपचा व्यायाम तुम्ही करा, बट रेग्युलरली करा. कमीत कमी अर्धा ते पाऊण तास दिवसभरातून काढा स्वतःसाठी. बघा तुमच्या लाईफमध्ये बराच फरक पडेल याच्याने. टिप नंबर 4, सप्लिमेंट्स. आता सप्लिमेंट्स म्हणजेच काय? पुरवणी आपण ऐकलं असेल. तर जसं मी म्हटलं, आपण आपला डाएट खूप निग्लेक्ट करतो आणि जरी आपण बॅलन्स डाएट घेतलं तरी बरेचदा असं होतं की काही ना काही आपल्याला न्यूट्रिशनची डेफिशियन्सी येते. म्हणजे कुठल्या ना कुठल्या पोषक तत्वाची आपल्याला कमी किंवा उणीव येते. म्हणजे व्हिटॅमिन डी कमी असतं काही जणांमध्ये, कॅल्शियम कमी असतं, आपण दूध पित नाही, दही खात नाही, किंवा काही जण नॉन व्हेजिटेरियन खात नाही तर त्यांना व्हिटॅमिन B12 कमी असतं. बऱ्याच जणांमध्ये आपल्याला उणीव असते पोषक तत्वाची. सो ही उणीव भरवून काढण्यासाठी आपल्याला काही सप्लिमेंट्स घ्यावे लागतात. पूरक आहार काहीतरी घ्यावा लागतो. बरेचदा मी बघते की हे जे सप्लिमेंट्स आहेत, कॅल्शियम, आयर्न, व्हिटॅमिन B12 म्हणा, असे जे सप्लिमेंट्स आहेत ते बरेचदा ओव्हर द काउंटर घेतले जातात. म्हणजेच डॉक्टरच्या सल्ल्याशिवायच घेतले जातात. असं करू नये. कारण काय होतं, बरेचदा आपल्याला माहित नसतं काही जे न्यूट्रिएंट्स आहेत, काही मिनरल्स म्हणा, काही विटॅमिन्स म्हणा, ते एकमेकांशी इंटरफिअर करू शकतात. किंवा काही जर तुम्हाला हेल्थ इश्यू असेल तर काही सप्लिमेंट्स तुम्हाला घेणं अलाउड नसतं. सो अशा कंडिशनमध्ये स्वतःच्या मनाने सप्लिमेंट्स, गोळ्या औषधं घेणं हे थोडंसं घातक ठरू शकतं. सो इट इज ऑलवेज ॲडवायझेबल की तुम्ही डॉक्टरच्या ॲडवाईस नंतरच सप्लिमेंट घ्या. कितीही तुम्ही ते रेग्युलर घेत असाल, कितीही तुम्हाला रिपिटेटिव्हली डॉक्टर तेच औषध देत आहे, तेच सप्लिमेंट देत आहेत, तरीही तुम्ही डॉक्टरच्या सल्ल्याने सप्लिमेंट घ्यावं. येऊया नेक्स्ट पॉईंटकडे, रेग्युलर हेल्थ चेकअप. नियमितपणे आपलं स्वतःचं मेडिकल चेकअप करून घेणं. रेग्युलर हेल्थ चेकअप का गरजेचं आहे? वेल, 40च्या आसपास, 40 येईपर्यंत बऱ्याचशा लेडीजच नाही, इव्हन जेंट्सचं पण वेट बरंच वाढलेलं असतं, वजन खूप वाढलेलं असतं आणि त्यातल्या त्यात विजरल फॅट म्हणजे पोटाच्या भोवती जी चरबी आहे ती वाढलेली असते. सेकंड, व्यायामाचा अभाव आहे आपल्यामध्ये. थर्ड, रॉंग इटिंग हॅबिट्स, सतत बाहेरचं खाणं, स्नॅक्स, फास्ट फूड हे गोष्टी खाणं. या सर्व गोष्टींमुळे वेट तर वाढतंच, बट दुसरेही हेल्थ इश्यूज होण्याची शक्यता आहे. आणि 40 नंतर जे आहे हे डिसऑर्डर्स खूप प्रॉमिनंट होतात. सो याचं जर आपण वेळेतच डायग्नोसिस केलं, जर वेळेतच आपल्याला कळलं की एखादी व्याधी ही माझी अर्ली स्टेजमध्ये आहे, तर आपण त्याला खूप लवकर कंट्रोल करू शकतो. आता कुठल्या टेस्ट करून घ्यायच्या आहेत? जसं मी म्हटलं, पोटाचा घेर वाढलेला असतो, सो त्याच्याशी रिलेटेड बरेचशा डिसऑर्डर्स, मेटाबॉलिक डिसऑर्डर्स असतात. आता जरी नाव मेटाबॉलिक डिसऑर्डर्स हे थोडं वेगळं वाटत असेल तरी हे रेग्युलर जे आपण ऐकतो नावं व्याधींची तेच आहेत. यासाठी तुम्ही जनरल ब्लड टेस्ट करू शकता, ज्याच्यामध्ये हिमोग्लोबिन वगैरे तुमचं टेस्ट करतात. सेकंड आहे, तुम्ही ब्लड शुगर टेस्ट करता, ज्याच्यामध्ये फास्टिंग म्हणजे उपाशी पोटी तुमची रक्तातली साखर चेक केली जाते, आणि जेवणानंतर म्हणजे पोस्ट प्रँडिल, जेवणानंतरची तुमची रक्तातली साखर चेक केली जाते. थर्ड आहे तुमची कोलेस्ट्रॉल लेवल्स, त्याच्यासाठी पण ब्लड टेस्ट केली जाते. सो कोलेस्ट्रॉल लेवल्स तुमचे कसे आहेत, गुड कोलेस्ट्रॉल, बॅड कोलेस्ट्रॉल किती आहे ते कळून येतं. फोर्थ आहे लिव्हर फंक्शन टेस्ट.
खूपशा लेडीजचा असा गैरसमज आहे की आम्ही अल्कोहोल घेत नाही, मद्यपान करत नाही, तर आमचं लिव्हर चांगलंच राहणार आहे, फॅटी लिव्हर वगैरे काही मला होणार नाही, त्यामुळे मला काही लिव्हरची टेस्ट करून घेण्याची गरज नाही. वेल, असं नाहीये. फक्त अल्कोहोल कन्झ्युम करणाऱ्या म्हणजेच मद्यपान करणाऱ्या व्यक्तींनाच फॅटी लिव्हर होतो किंवा लिव्हरशी संबंधित आजार होतात असं नाहीये. इव्हन ज्यांना पोटाचा घेर खूप वाढलेला आहे, ज्यांना विजरल फॅट खूप आहे, वजन खूप जास्त वाढलेलं आहे, अशा व्यक्तींनाही नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर होण्याची दाट शक्यता असते, ज्यांचा पोटाचा घेर खूप वाढलेला असतो. सो लिव्हरचीही तुम्ही टेस्ट करून घ्यायला हवी, किडनीसाठी टेस्ट करून घ्यायला हवी, किडनी फंक्शन टेस्ट. देन तुम्ही अल्ट्रासाऊंड करून घ्यायला हवं, सोनोग्राफी ज्याला बोलीभाषेत म्हणतात. याच्यामध्ये तुमचं रिप्रोडक्टिव्ह म्हणजे प्रजनन संस्था कशी आहे ते कळून येतं. तुमची मासिक पाळी जर काही इश्यू असतील तर तेही त्याच्यामध्ये कळून येतात. जर यासोबतच 2 खूप इम्पॉर्टंट टेस्ट 40+ लेडीजनी करून घ्यायला हवेत. पहिली आहे पॅप्समियर टेस्ट. आता पॅप्समियर टेस्ट मध्ये काय कळतं की सर्वायकल कॅन्सर जो सध्या खूप प्रॉमिनंट आहे लेडीजमध्ये, सर्वायकल कॅन्सरशी रिलेटेड जर काही गोष्टी असतील किंवा सुरुवात असेल किंवा सर्वायकल एरियामध्ये जर काही इश्यू असतील तर ते पॅप्समियर टेस्टमध्ये कळून येतात. जेवढ्या लवकर सर्वायकल कॅन्सरचं डायग्नोसिस होईल तेवढ्या लवकर त्याची ट्रीटमेंट आपण घेऊ शकतो आणि तेवढं त्याच्यामधून आपण रिकवर होण्याचे चान्सेस जास्त असतात. सो पॅप्समियर टेस्ट ही पण 40+ लेडीजनी करून घ्यावी. आणि लास्ट टेस्ट जी आहे ती आहे मॅमोग्राफी. येस, ब्रेस्ट म्हणजे स्तनांशी रिलेटेड जर तुम्हाला काही इश्यू असेल, म्हणजे काही जणांना ब्रेस्ट कॅन्सरची सुरुवात असेल आणि जरी तो कॅन्सर नसला तरी काहीतरी बेनाईन ट्युमर्स असतात, म्हणजे गाठी असतात ज्या एवढ्या घातक नसतात, बट ते रिमूव्ह करायला हवेत. सो काही जर तुम्हाला इश्यूज असतील ब्रेस्टशी रिलेटेड, स्तनाशी रिलेटेड, तर ते हे मॅमोग्राफीमध्ये आपल्याला कळून येतात. सो पॅप्समियर टेस्ट आणि मॅमोग्राफी या 2 टेस्ट 40+ लेडीजनी नक्कीच करून घ्यायला हवेत. 40च्या पुढच्या लेडीजनी या 2 टेस्ट नक्कीच करा. सो हा होता आजचा व्हिडिओ, हेल्थ टिप्स फॉर 40+ विमेन. 40 ओलांडलेल्या स्त्रियांसाठी काही आरोग्याचे टिप्स. कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कमेंट सेक्शन मध्ये सांगा आणि तुमच्या माहितीतल्या 40ल्या स्त्रियांना नक्की हा व्हिडिओ शेअर करा आणि आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघणाऱ्यापैकी 90% लोक चॅनलला सबस्क्राईब करत नाहीयेत. सो प्लीज कन्सिडर सबस्क्रायबिंग. आणि काही सजेशन्स असेल तर मला नक्की कमेंट सेक्शन मध्ये सांगा. काही आवडलं नाही आवडलं तेही कमेंट सेक्शन मध्ये सांगा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. टिल देन, बाय बाय.